मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू, पुल्लोरी प्रसादराव उर्फ चंद्रांना, आशांना उर्फ रुपेश ही आहेत गेल्या काही महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या जहाल माओवाद्यांची नावं. देशातून नक्षलवादाचा समूळ नष्ट करण्यासाठीची 31 मार्च 2026 पर्यंतची डेडलाईन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. त्याचाच एक भाग म्हणून छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी विरोधी कारवाया करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यात तेलंगणाशी संबंधित अनेक जहाल माओवाद्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करली होती. आता याच शरणागती पत्करलेल्यांमध्ये अजून एक नाव जोडलं गेले, ते म्हणजे माओवादी पक्षाचा सचिव आणि सर्वोच्च नेता थिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी. देवजीनं 22 फेब्रुवारीला तेलंगणा पोलिसांसमोर आपल्या काही माओवादी सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केलं, ज्यात केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजी रेड्डीचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे याच देवजीवर 1991 मध्ये अहिरेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं अपहरण केल्याचा, याशिवाय अनेक माओवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. पण नेमका हा देवजी आहे कोण, याचा इतिहास नेमका काय आहे आणि त्यानं 1991 मध्ये अपहरण केलेल्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची सुटका कशी झाली, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते सांगतो. 22 फेब्रुवारीला एक बातमी आली, ज्यात नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता देवजी यांना आपल्या काही सहकाऱ्यांसोबत तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली. गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद संपून टाकू अशी घोषणा केली होती. त्यामुळं या डेडलाईनच्या 37 दिवस आधीच देवजीनं आत्मसमर्पण केल्यानं हा माओवाद्यांच्या चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पण तेलंगणा पोलिसांकडून याची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या सगळ्याची माहिती समोर येईल. खरं तर नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेशच्या जंगलात झालेल्या पोलीस कारवाईमध्ये जहाल माओवादी हिडमा मारल्या गेल्यानंतर देवजी आणि मल्ला राजी रेड्डी आंध्र प्रदेशच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत असा दावा नागरी हक्क संघटनांनी केला होता. पण आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यावेळी उच्च न्यायालयात देवजी आपल्या ताब्यात असल्याचं नाकारलं होतं. देवजी याची पुतणी थिप्परी सुमा हिने डिसेंबर 2025 मध्ये सोशल मीडियावरून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना पत्र लिहून देवजीच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती देण्याची आणि त्याला कायदेशीर प्रक्रियेद्वारे न्यायालयात हजर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर देवजी आणि मल्ला राजी रेड्डी पोलिसांच्या ताब्यात नसून ते सुरक्षित ठिकाणी आहेत अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर देवजी नेमका कुठं आहे, तो जिवंत आहे की नाही याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली होती. मात्र 22 फेब्रुवारीला त्यानं आत्मसमर्पण केल्याची बातमी समोर आली आणि या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. आता हा देवजी नेमका आहे कोण आणि तो किती मोठा नक्षलवादी होता, तर मूळचा तेलंगणाच्या करीमनगरचा रहिवासी असलेल्या देवजीनं 1982 साली जगतियाल जिल्ह्यातील कोरुतुला इथं आपलं शिक्षण घेतलं. पण अभ्यासादरम्यान तो रॅडिकल स्टुडंटच्या युनियनकडे वळाला. ही संघटना 1974 मध्ये स्थापन झालेली डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना होती. याचा उद्देश हा माओवादी विचारधारा पसरवणं आणि शोषित वर्गासाठी लढा देणं हा होता. नंतर पुढं 1983 मध्ये देवजी CPIML मध्ये सामील झाला आणि त्यानंतर पीपल्स वॉर ग्रुपमधून तो माओवाद्यांच्या प्रवाहात आला आणि या संघटनेतील सगळ्यात मोठा नेता बनला. पुढे त्यानं करीमनगर शहरात आणि त्यानंतर सिरोंच्या परिसरात माओवादी पक्षाचा आयोजक म्हणून काम केलं. त्यानंतर जवळपास 15 वर्ष गडचिरोलीत पक्षाचं काम करत असताना त्यानं काही काळ डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणूनही काम केलं. तो करत असलेलं काम ते पाहून पक्षाकडून त्याला 1993 आणि 94 मध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य म्हणून निवडण्यात आलं. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार 1990 ते 1995च्या दशकात पक्षाच्या उभारणीच्या प्रक्रियेत तो कार्यरत होता. त्यानंतर तो सशस्त्र गटाकडे वळला आणि तेव्हापासून तो पक्षाच्या सशस्त्र गटामध्येच होता. 1996च्या जवळपास दंडकारण्यात त्यानं पहिली प्लॅटून म्हणजेच एक सशस्त्र तुकडी तयार केली आणि या तुकडीचा देवजी हा पहिला कमांडर होता. पुढे 2001 मध्ये तो पक्षाच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाला. त्यावेळेस तो केंद्रीय समितीमधील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक होता. केंद्रीय समितीबरोबरच देवजी सेंट्रल मिलिटरी कमिशनचा देखील सदस्य झाला. त्यानं या पार्टीमध्ये संजीव, चेतन, सुदर्शन आणि रमेश अशा वेगवेगळ्या नावांनी काम केलं.
1982 ते 1992 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळीची पाळंमुळं रुजवण्यात याची महत्त्वाची भूमिका होती. शिवाय 2007 मध्ये छत्तीसगडमधील राणी बोदली कॅम्प इथं झालेल्या हल्ल्यात 55 जवानांचा मृत्यू झाला होता. 2010 मध्ये दंतेवाड्याच्या ताट मेटला इथं झालेल्या हल्ल्यात CRPFच्या 76 जवानांचा मृत्यू झाला होता. तर 2013 मध्ये छत्तीसगडच्या झिरमच्या घाटात काँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ल्यात अनेक नेत्यांचा आणि सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. या सगळ्या हत्याचा मास्टरमाइंड होता देवजी. आता ज्या प्रकरणामुळे देवजी याचं नाव सगळ्या भारतभर पोचलं ते म्हणजे 1991 मध्ये तत्कालीन अहिरेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं केलेलं अपहरण. त्याचं झालं असं की 1990च्या दशकात धर्मराव बाबा आत्राम म्हणजेच गडचिरोलीच्या राजकारणातलं एक मोठं नाव. त्याचबरोबर त्या काळी शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान अशी त्यांची ओळख. 1990च्या आसपास त्यांनी अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि पवारांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचवेळी देशात लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यामुळं 27 एप्रिल 1991ला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आत्राम हे त्यांचे मामा रामचंद्र तलांडी आणि काही कार्यकर्त्यांसह अहेरी बांबरागड रस्त्यावरील मेडपल्ली भागात गेले होते. तेव्हा तिथं एक लग्न समारंभ चालू होता. याच लग्नात धर्मराव बाबा आत्राम उपस्थित होते आणि त्यानंतर ते बाजूलाच असलेल्या एका प्राथमिक शाळेत जाऊन बसले. याच वेळी तिथं पीपल्स वॉर ग्रुपचे 20 माओवादी आले आणि एकदम फिल्मी स्टाईलनं बंदुकीच्या धाकावर त्यांनी आत्रामांचं अपहरण केलं आणि एका आमदाराचं एका राज्यमंत्र्याचं अपहरण झालंय ही बातमी महाराष्ट्रासह देशात वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा ही घटना मुंबईत समजली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह गृह विभाग, पोलीस यंत्रणा हादरून गेली. गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक KP रघुवंशी हे तात्काळ सगळा पोलिसांचा ताफा घेऊन अहेरीत दाखल झाले. सोबतच सिरोंचाचे तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी कनक रत्नम आणि राजुराचे तेव्हाचे उपाधीक्षक हेमंत नगराळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आलापल्लीत मुक्कामी आले. हेलिकॉप्टरनं आत्रामांची शोधाशोध सुरू झाली पण ते सापडत नव्हते. 15 दिवस उलटले तरी आत्राम नक्षलवाद्यांच्या तावडीतच होते. त्यामुळे शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुटकेची जबाबदारी थेट तत्कालीन चंद्रपूरचे आमदार ॲडव्होकेट एकनाथराव साळवे यांच्यावर सोपवली. ॲडव्होकेट एकनाथराव साळवे हे राजकीय दृष्ट्या त्या भागाशी परिचित असलेले आमदार. तिथली त्यांना खडानकडा माहिती होती. शिवाय ते व्यवसायाने वकील होते. त्यामुळं त्यांचा दक्षिण गडचिरोलीमधील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोचा या तालुक्यात बराच संपर्क होता. त्यामुळं ॲडव्होकेट साळवे हेच आत्राम यांना सुरक्षित परत आणू शकतात असा विश्वास शरद पवार यांना होता. तेव्हा साळवे यांनी पुढाकार घेऊन माओवाद्यांशी चर्चा केली. तेव्हा माओवाद्यांनी आत्राम यांच्या सुटकेसाठी सरकारसमोर माओवादी नेता विकास उर्फ शिवण्णा याची बिनशर्त सुटकेची आणि इतर काही महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या. या मागण्या ॲडव्होकेट साळवेंनी शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि आत्राम यांच्यासाठी शिवण्णाच्या सुटकेची मागणी सरकारनं मान्य करून त्याची सुटका केली. तेव्हा ॲडव्होकेट साळवे हे कोपरशिया जंगलात गेले. त्यांनी माओवाद्यांशी 1 तास चर्चा केली आणि त्यानंतरच माओवाद्यांनी धर्मराज बाबांना साळवे यांच्यासोबत जिवंत परत पाठवलं. हे सगळं कुणी घडवून आणलं होतं तर मोडक्या असणाऱ्या देवजीनं. थेट आमदार आणि राज्यमंत्री असणाऱ्या नेत्याचं अपहरण करून अख्खा महाराष्ट्र त्यानं दणानून सोडला होता. आता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पुढं 14 मे 2020 रोजी एटापल्लीच्या जंगलात C-16 जवानांसोबत झालेल्या एका चकमकीत देवजीची पत्नी सृजानाक्का हिचा मृत्यू झाला आणि त्यामुळं तो पुरता बिथरून गेला. मी C-60 जवानांना पाहून घेईन, मी त्यांचा बदला घेईन अशी धमकी सुद्धा त्यानं पोलिसांना दिली. पण बायको गेल्यामुळं तो पुरता खचून गेला आणि तेव्हापासून तो पुन्हा कधीच गडचिरोलीच्या भागात फिरकलाच नाही अशी माहिती आहे. मे 2025 मध्ये बसवा राजू याच्या झालेल्या एन्काउंटरनंतर देवजी नक्षल संघटनेचा महासचिव झाला. देवजीवर महाराष्ट्र, तेलंगणासह वेगवेगळ्या राज्यात एकूण 10 कोटींचं बक्षीस होतं. पण गेल्या काही दिवसांपासून तो गायब होता. त्याला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून करेगट्टा डोंगरावर छत्तीसगड पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली होती. पण त्याआधीच त्यानं आत्मसमर्पण केल्यानं आता माओवादी चळवळ उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात आहे. आता देवजीनंतर या चळवळीत काही मोजकेच नेते शिल्लक राहिल्याची माहिती आहे. त्यात मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती, मिशीर बेसरा, मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम यांचा समावेश आहे. त्यातील गणपती याची प्रकृती ठीक नसल्यामुळं तो अनेक दिवसांपासून भूमिगत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं देवजीच्या आत्मसमर्पणानंतर या चळवळीची जबाबदारी मिशीर बेसराकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण गेल्या 40 वर्ष महाराष्ट्रासोबतच गडचिरोली, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये आपल्या बंदुकीच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या देवजीनं शरणागती पत्करली
पकडल्यानं हा एक प्रकारे माओवादी संघटनांसाठी धक्का मानला जातोय। पण तेलंगणा पोलिसांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ते 2 दिवसात ही घोषणा होऊ शकते। बाकी तुम्हाला देवजीच्या शरणागतीबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।